तुमच्यामधून किती असे लोक आहेत ज्यांना वाटतं की तुमचा देश सगळ्यात चांगला आणि अनुशासित देशांमधून एक आहे? मग तुम्ही कुठूनही असो, पण तुमच्या मनातील देशप्रेमी तर याचं उत्तर ओरडून ओरडून होच देईल. जर लॉजिकली विचार करतो म्हटलं तर प्रत्येक देशाला अजूनही काही ना काही शिकणं बाकी आहे. कोणताही देश अजून पूर्णतेच्या स्थितीमध्ये नाही पोहोचला. पण हो, एक देश असा आहे जो आपल्याला पूर्णतेबद्दल भरपूर काही शिकवू शकतो. एक असा देश जिथे स्वच्छतेला लोक एक्स्ट्रा काम नाही मानत तर आपलं कर्म समजतात. एक असा देश जिथे प्रत्येक जण अनुशासनाचा खरा अर्थ समजतो, आणि तो देश आहे जपान. आता तुमच्या मनात हा प्रश्न येत असेल की असं काय आहे या देशात जे आपल्या देशात नाही? तर या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये फार सोप्या पद्धतीने दिले गेलं आहे. तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर पाहूया असे कामं जे आपल्याला जपानकडून शिकलं पाहिजे. तर पहिली गोष्ट आहे येथील एज्युकेशन सिस्टम. जपान एक असा देश जो भारतापेक्षा आकाराने 9 पटीने लहान आहे. आज भारतापेक्षा लिटरसी रँकिंगमध्ये 117 रँक वर आहे. फक्त भारतच नाही तर जपानने अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. तर असं काय आहे या देशाच्या एज्युकेशन सिस्टममध्ये? तर असं यामुळे की जपानमध्ये मुलांना शिक्षण देण्याआधी शिष्टाचार शिकवला जातो. शिक्षणाच्या सुरुवातीची 3 वर्ष कोणतीही परीक्षा नाही होत, तर त्या 3 वर्षात मुलांना शिष्टाचार आणि अनुशासनाचं महत्त्व शिकवलं जातं. जपानमधील शाळेतील अटेंडन्स ऑलमोस्ट 99% राहते. दुसरी शिकण्यासारखी गोष्ट आहे स्वच्छता. जपानमधील सफाई कर्मचारी एका खूप मोठ्या धर्मसंकटात राहतात की काय साफ करावं, कारण की तेथील रस्ते एवढे स्वच्छ असतात की त्यांना लहान लहान कोणत्यातून कचरा शोधून काढावा लागतो. येथील शाळेत कोणतेही सफाई कर्मचारी नसतात आणि स्वच्छतेचं सगळंच काम मुलांनाच करावं लागतं. ही कामं त्यांच्यासाठी अनिवार्य आहे. जर इथे असं असतं तर येथील पॅरेंट्सनी तर शाळेलाच जाळून टाकलं असतं. तिसरी शिकण्यासारखी गोष्ट आहे की इथे बेघर लोकांची संख्या जवळपास 0 आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की जपानमध्ये जिथे जवळपास 12 करोड लोक राहतात तिथे बेघर लोकांची संख्या 0.004% आहे. 2017 मधील एका सर्वेनुसार जपानमध्ये 5534 लोक बेघर आहेत. आपल्याला यांच्या सरकारी पॉलिसीकडून बरंच काही शिकायचं आहे. चौथी शिकण्यासारखी गोष्ट आहे जनता म्हणजेच कॉन्फिडन्स. जपानमध्ये दरवर्षी 2000 पेक्षाही जास्त भूकंप येतात आणि दर 5 मिनिटात लोकांना कुठे ना कुठे भूकंपाचा झटका लागतच राहतो. करोडोचे नुकसान आणि सोबतच लाखो लोकांचा जीव पण जातो. पण एवढं असतानाही इथे लोकांमध्ये दृढता टिकून आहे. पुन्हा आपल्या पायावर उभे राहतात. येथील बौद्ध म्हणजे बुद्धिस्ट विश्वासानुसार आयुष्य नेहमी सुरूच राहिलं पाहिजे. ही गोष्ट फार रिस्पेक्टेबल आहे की एक देश जो एवढ्या कठीण परिस्थितीमधून जात राहतो आणि दरवर्षी आपल्या पायावर उभे होण्याची क्षमता पण ठेवतो, आणि यावरून आपल्या सगळ्यांना प्रेरणा घेतली पाहिजे. 5वी शिकण्यासारखी गोष्ट आहे युवा शक्ती. जपानची युवा शक्ती बऱ्याच देशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे, आणि ही गोष्ट पुन्हा यांच्या एज्युकेशन सिस्टम सोबत लिंक केल्या जाऊ शकते. येथील मुलं कॉलेजमधून निघताच लिडरशिपच्या गुणासोबत जग जिंकू लागतात. 6वी शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे विनम्रता आणि शीलता म्हणजे पोलाइटनेस आणि मॉडेस्टी. हो, ही पण जपानकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. तिथे प्रत्येक जण आपल्या समोरच्या व्यक्तीसोबत आदर आणि सन्मानाने बोलतो. तिथे सगळ्यांना अभिवादन करून बोलवलं जातं, जसे की सॅम, चँग वगैरे वगैरे. तिथे पब्लिक एटिकेटचं पण लक्ष ठेवलं जातं. ट्रेन आणि बसमध्ये फोनवर बोलत असल्यास फाईन भरावा लागतो, मग तो कितीही आवश्यक कॉल का नसेल. 7वा शिकण्यासारखा पॉइंट हा आहे की हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ही लाईन आपण कितीतरीदा ऐकली असेल, पण या गोष्टीचा खरा अर्थ आपल्याला जपानीज लोकांकडून शिकला पाहिजे. तिथे कोणीही स्वतःच्या आधी दुसऱ्या व्यक्तीबद्दल विचार करतो, आणि याच विचारासोबत इथे इमानदारी, मग तो रस्त्यावर पडलेला रुपयाचा शिक्काच का नसेल. येथील प्रत्येक जण तो आधी पोलीस स्टेशनमध्ये जमा करतो आणि त्याच्या ओनरला शोधण्याचा प्रयत्न पण करतो. 8वी शिकण्यासारखी गोष्ट आहे वेळेचं महत्त्व. जपानमध्ये एक म्हण आहे, बीइंग 10 मिनिट्स अर्ली इज अर्ली, बीइंग 5 मिनिट अर्ली इज बीइंग ऑन टाइम, अँड बीइंग ऑन टाइम मीन्स यू आर लेट. यावरूनच आपल्याला हे लक्षात येतं की तेथील लोक वेळेला किती महत्त्व देतात. तिथे प्रत्येक व्यक्ती वेळेची कदर आणि इज्जत करतो. आता तुम्ही समजलेच असाल की जपान जगातील सगळ्यात विकसित देश का आहे. हे गोष्ट काश कोणी आपल्या देशालाही शिकू शकलं असतं.
9वी शिकण्यासारखी गोष्ट आहे असमानतामध्ये सुंदरता. जेव्हा तुमच्या घरात कोणता सिरॅमिक किंवा चिनी मातीचं भांड तुटून जातं तर तुम्ही काय करता? साधी गोष्ट आहे, तुम्ही त्याला फेकून देत असाल. शेवटी एखाद्या तुटलेल्या वस्तूला कोणी का आपल्या घरात ठेवेल? पण जपानमध्ये काही वेगळंच होतं. तिथे भांड तुटल्यावर त्याला रिपेअर केलं जातं. आणि एवढंच नाही तर सगळे क्रॅक्स सोन्याने भरले जातात. त्यांचं मानणं हे आहे की कोणतीही वस्तू पूर्ण नसते. जर एक वस्तू तुटत असेल तर तिला रिपेअर केलं जाऊ शकतं, मग ते काही पण असो. आणि तेच तुटणे त्या वस्तूला एक वेगळी चमक आणि व्हॅल्यू देतं. ही गोष्ट तर प्रत्येकाला शिकलीच पाहिजे. 10वी शिकण्यासारखी गोष्ट आहे प्रदूषणाची समज. आता जपानसारख्या देशात प्रदूषण तर कॉमन गोष्ट आहे, पण आश्चर्यचकित करणारी गोष्ट तर ही आहे की प्रत्येकाला याबद्दल माहीत आहे. आणि प्रदूषणाला थांबवण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही करतच राहतो. जसे झाडं लावणं, गाड्यांचा वापर कमी करणे आणि प्रदूषण थांबवण्यासाठी हायटेक मास्क, हे सगळं तुम्हाला जपानमध्येच पाहायला मिळेल. 11वी शिकण्यासारखी गोष्ट आहे फूड वेस्टचा योग्य वापर. फेकून दिलेल्या अन्नाचा योग्य वापर जपानकडून शिकावा. तेथील वेस्ट अन्नाचा वापर केला जातो खतं बनवण्यासाठी. आता ही तर साधी गोष्ट आहे की अन्नाची बर्बादी पूर्णपणे नष्ट नाही केल्या जाऊ शकत, पण जर तुम्ही जपानसारखं त्याला कोणत्या चांगल्या कामात प्रयोग करू शकले तर मग ते कौतुकास्पद म्हणजे कमेंडेबल मानलं जाईल. 12वी शिकण्यासारखी गोष्ट आहे सिम्पलिसिटी. जर तुम्ही कोणत्याही जापनीज घरात जाल तर तुम्हाला मोजकच फर्निचर आणि फार कमी सजावटीचं सामान बघायला मिळेल. हे यामुळे की तिथे सगळेच साधेपणालाच सौंदर्य मानतात. 13वी शिकण्यासारखी गोष्ट आहे की चोरी होण्याची शक्यता 0. तुम्हाला आधीच माहीत असेल की जपानमधील लोक खूप इमानदार असतात, पण ही गोष्ट ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित होऊन जाल. काय तुम्हाला माहीत आहे की जपानमधील सुपरमार्केटमध्ये दुकानदार राहतच नाही. तेथील सगळेच कामं वेंडिंग मशीन करतात. तेथील मार्केट्स नेहमी उघडेच राहतात, कारण की सगळ्यांना माहीत आहे की इथे कोणतीच वस्तू चोरी होणे अशक्य आहे. ही गोष्ट भारतात असती तर काय झालं असतं? कॉमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. असेच अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल ऑप्शन नक्की सिलेक्ट करा, ज्यामुळे तुम्ही येणारा कोणताही व्हिडिओ मिस नाही कराल. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत आपली काळजी घ्या, आनंदी राहा आणि सुरक्षित राहा. तुमचा अमूल्य वेळ आम्हाला देण्यासाठी खूप खूप आभार. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम.